सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। यमाई शिवरी येथील स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुपादुका मठामध्ये दर गुरुवारी महाआरती करण्यात येते। यानंतर मठाचे सर्वेसर्वा स्वामीदास गणेशानंद महाराज आपल्या प्रवचन रूपी सेवेतून स्वामी समर्थ महाराजांच्या लीला भक्तांना सांगत असतात। परंतु यावेळेचा गुरुवार काही खास राहिला। आषाढी वारीच्या निमित्तानं स्वामीदास गणेशानंद महाराज पायवारी सोहळ्यात सहभागी झाल्याने ते या गुरुवारी महाआरतीला उपस्थित राहू शकले नाहीत। परंतु त्यांच्याच आदेशानुसार आज महाआरती संपन्न झाल्यानंतर गुरुपादुका मठातील सेवेकरी भक्तांनी स्वामीचरणी सेवा देत असताना त्यांना स्वामींचे जे काही अनुभव आले ते त्यांनी कथन करताना शब्दातून व्यक्त होत असताना त्यांना अश्रूही अनावर झालेले यावेळेस पाहायला मिळाले। गुरुजींच्या पायांना हळद लावली होती आणि ती हळद मी तशी न धुता घरी गेलो। घरी गेल्यानंतर हात पाहिला तर हातावरती महाराजांची प्रतिकृती उमटली होती। मला अनुभव सांगायचा होता की सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आलेले अनुभव मी तुम्हाला गुरुजींच्या आज्ञेनुसार सांगितलेले आहेत। माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करा आणि झालेली सेवा स्वामी समर्थ। हे सगळं ऐकून त्या बंधू बाबाची कीर्ती ऐकून गावातली सगळी लोक त्याच्याकडे जात असतात। त्याच्यामध्ये त्यांच्याकडे जातो आणि तो बघतो की महाराज एक माणसांना अनुग्रह देत आहेत, काही शिक्षण देत आहेत, काही सांगतायत, काही करायला सांगतायत, तर मलाही सांगावं असं त्याची इच्छा होती। तो म्हणतो की महाराज मलाही काही सांगा। महाराज म्हणतो ही काही येणं देणार आहे आपल्याला, याच्याकडे काय नाही, भीक मागतोय असं म्हणतो, उद्या ये, आज काय तो देत नाही, तू उद्या ये असं करतो। एक 4-5 दिवस झाले तो रोज येत असतो। 5व्या दिवशी येताना ते आळूची गड्डी, आळूच्या भाजीचे गड्डे आणतो, जी घाशामध्ये असली आळूची गड्डी असते। मला म्हणतो नाही आळूच्या गड्डीचं काय करायचं आपण, काय बावळ्यात दिसतंय, याला कसं तरी काटवायचं, इकडे म्हणतात, त्याच्या कानात सांगतात, मी जे मंत्र सांगतो हा काय म्हणायचा, त्याच्या कानात सांगतात तुझ्या आळूची भाजी, तुझ्या ओळवाची भाजी, ओळवाची भाजी, तुझ्या ओळवाची भाजी असं मंत्र त्याच्या कानात सांगतात आणि हा जप कर म्हणतात। ते आपल्याकडे घरी जातं, आपलं रोज सकाळी संध्याकाळी तेच म्हणत असतं। 5-6-10 वर्ष होतात। 10 वर्षानंतर तो बोंधे महाराज परत त्या गावात येतो। गावाच्या पलीकडच्या साईडला उभा असतो, मध्ये पाणी नदी वाहत असतो, नदीला पूर आला नसतो, त्या माणसाला इकडे येत नाही, महाराजांना इकडे येता येत नसतं। या आडीला समजते की आपले महाराज, आपला गुरु आलाय, आपल्याला भेटायचंय, त्यांना बघायचंय, आपल्याला तिथे जायचंय, मध्ये पूर आलेला असतो, पाणी, आता जायचं कसं पलीकडे, महाराज अलीकडे येऊ शकत नाही, मला तर पलीकडे जायचंय। त्याच्या खाली घोंगडी असते, ती घोंगडी तो हातात पाण्यावर टाकतो, त्याच्यावर बसतो आणि ती चालवत, घोंगडी चालवत पाण्यातून पलीकडे जातो। गोंधू बघत बसतो की हा माणूस एवढा साधा, काहीच नाही याच्याकडे, हा पाण्यावर घोंगडी टाकून कसं काय आला, म्हणजे हात मोठा आहे, आपण कोणच नाही। तो त्याच्या पाया पडतो, गोंधू महाराज त्याच्या पाया पडतात, किंवा तू हे कसं काय केलं, काय नव्हतं, तुम्ही सांगितलं होतं ना मला तुझ्या आळूची भाजी, तुझ्या आळूची भाजी हा मंत्र म्हण। हा गेले 10-15 वर्ष मी हाच म्हणतो आणि मी त्या ठिकाणी आज इथं सांगण्याचं तात्पर्य असेल की सद्गुरु वाचन सापडेना सोय धरावे ते पाय हात घ्या। म्हणजे आपल्या सद्गुरूवर, आपल्या गुरुवर एवढी निष्ठा पाहिजे, तो गुरु कसाही असू द्या, ज्याला आपण गुरु म्हणलं त्याची एवढी आपली निष्ठा पाहिजे की
मी होणार आहे ही निष्ठा आणि हे जेव्हा तुमच्यामध्ये विश्वास असेल ते काम 50% झालेलं असतं आणि बाकीचे काम ते करून घेतात. आपली आपली श्रद्धा आपल्या बरोबर एकनिष्ठ पाहिजे. म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माझा नमस्कार. त्याची नवीनच गोष्ट आहे. महाराजांनी मला दिलेला माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा अनुभव. 3 मे 2024 ची गोष्ट. शुक्रवार होता आणि सकाळची 12-12:30च्या दरम्यानची गोष्ट. आम्ही दोघं सुद्धा दुकानावर चाललो होतो. इथून तिथून पूर्ण रोडने माझं स्वामी महाराजांची प्रार्थना चालू होती. पूर्ण रोडने म्हणजे मी त्यांच्याबरोबर बोलत पण नव्हते, सगळीकडून तेच. आणि एस टी स्टँड पाशी गेल्यावरती मला रोज डेली स्वामी महाराजांचा फोटो तरी दिसतो किंवा नाव तरी गाडीवरती दिसायचं. पण त्या दिवशी मला कुठे स्वामी महाराज दिसले नाही. म्हणून मी मनापासून एवढी बेचैन झाले होते की महाराजांनी आज मला दर्शन का दिलं नाही, म्हणजे माझं काही चुकलं का की महाराजांनी मला आज दर्शन नाही दिलं. मी तशीच दुकानावर गेले. दुकानावरही दुकान लावताना माझं काहीही लक्ष नव्हतं आणि अचानक दुकान लावता दुकानाच्या समोर औदुंबराच्या झाडाखाली एक गृहस्थ म्हणण्यापेक्षा साक्षात महाराजच होते. त्यांची ओळख जरा उशिरा पडली मला. ते तिथं बसले आणि त्यांचं सगळ्यात पहिलं वाक्य होतं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य त्यांचं ऐकलं मी. त्याच्यानंतर ते म्हणजे पूर्ण महाराजांचंच बोलत होते की श्री स्वामी समर्थ, तुम्ही आमचं चिंतन करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, कधी घाबरू नका. आणि 21 वर्ष झालं मी स्वामी सेवेत आहे. तुला वाटत होतं ना मी तुला भेटावं, बघ मी तुला दर्शन दिले. मग मला ते ना असं वाटत होतं की मी आता जाऊन त्यांचं दर्शन घ्यावं, मी त्यांच्या पाठी पडावं. पण मनातून परत एक असं वाटत होतं की नाही, माझ्या मनाची शंका असेल, हे काही खरं नाहीये. मग ते तिथून गेले. त्याच्यानंतर अचानक म्हणजे ते तिथं बसलेले होते. तेव्हा अचानक दुकान लावता माझ्या हाताला थोडंसं कापलं. त्याचं माझं लक्ष विचलित झालं आणि ते रोडच्या निम्म्यापर्यंत तेव्हा गेले होते. हाताला कापल्यावरती मी बोटाकडे बघत तोपर्यंत ते पुढे मला कुठेच दिसले नाही, कुठेही नव्हते. आणि हा अनुभव म्हणजे प्रत्यक्ष आहे की माझ्या मनाचं कांक्षा आहे हे विचारण्यासाठी मी गुरुजींची मनापासून वाट पाहत होते. आणि त्या दिवशी गुरुजी सासवडला येणारही नव्हते. अर्ध्या पाऊण तासात गुरुजी सासवडला आले. त्यांना बघता क्षणी म्हणजे मला रडूच आवरलं नाही. मी कधीही त्यांच्याबरोबर बोलत नाही, कारण माझी म्हणजे भीती मला एवढी वाटते त्यांची की माझी बोलण्याची तयारी पण नसते. तेव्हा गुरुजी दुकानावर आल्यावर मी त्यांच्या पुढे बसले. सगळा अनुभव गुरुजींना सांगितला. पण सांगताना माझ्या डोळ्यातला एकही थेंब असा नव्हता की शांत झालाय. गुरुजींचं फक्त हेच शब्द होते की बाळा, तुला महाराजांनी दर्शन दिले. हा एवढा मोठा अनुभव होता की तो आयुष्यभर मला पुरणार होता. अशी तुमच्या कुटुंबाकडून सेवा करून घ्यावी एवढंच बोलते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गुरुजींनी महाराजांनी मला इथं बोलवून घेतलं आणि सेवा करून घेतली. पहिल्यांदा मी माझ्या गुरु महाराजांचा अनुभव तुम्हाला सांगतो. आज इथं गुरु महाराज नाही पण ते 100% तिथं ऐकत असून असंच आम्ही पोरं एकदा मठात आलो आणि गुरु महाराज म्हणले की मला तुझी पत्रिका बघायची. तर गुरु महाराजांना म्हणलं, गुरुजी मी कधी पत्रिका माझी पाहिली नाही, पण तुम्ही म्हणताय तुम्ही पाहतो. गुरु महाराजांनी त्यांचं एक पुस्तक आहे, लाल पुस्तक, त्याचं नाव मला माहित नाही पण त्यांनी काढले घुसळीता म्हणून पुस्तक. त्याच्यात माझ्या जन्मापासून ज्या ज्या घटना घडल्या त्या मला त्यांनी ॲक्युरेट सांगितलं आणि पुढं काय होणार आहे ह्या पण ॲक्युरेट सांगितलं. ज्या घडल्या त्या तर मला ऐकून खरं वाटतं. आणि त्याच्यानंतर त्यांनी माझा मृत्यू कधी होणार हे पण सांगितलं. तारीख, वार आणि वेळ हे पण सांगितलं. तर एवढी मोठी ताकद आपल्या गुरु महाराजांची ही तुम्ही सर्वांनी अजून ज्यांनी ओळखलेलं नाही त्यांनी एकदा ओळखून घ्या. कुठलीही अडचण असू दे, त्यांच्या वाणीतून गेलेला शब्द हा खराच होतो. आत्ताच बाळासाहेबांनी आपल्या बाळकृष्ण महाराजांनी सांगितलं की त्यांनी ज्यांना सांगितलं होतं की तुम्ही 4 व्हीलरमधून येता ते आले, म्हणजे एवढी ताकद. त्याच्यानंतरचा महाराजांचा अनुभव सांगतो तुम्हाला.
माझा पोल्ट्री व्यवसाय आहे. पोल्ट्री व्यवसायामध्ये सुपरवायझर कोणी गोष्ट घडली, जे कोंबड्यांना लागतं ते खाद्य 1 पिशवी 3000 रुपयाला असते. त्याच्याकडून चुकून 20 पोती चुकून कमी लागली. त्याच्यानंतर सगळे सुपरवायझर सगळे त्यांचे साहेब शेडवर आले. त्यांनी सांगितलं की 20 पोती तुम्ही विकले, म्हणजे त्यांनी आपल्यावर चोरीचा आळ घेतला. त्याच्यानंतर ती मला खूप वाईट वाटलं की आपण काय केलं नाही आणि आपल्या चोरीचा आळ येतो. त्याच्यानंतर त्यांनी सगळे ते सांगितलं की आता पोलीस कंप्लेंट वगैरे होईल, असं होईल तसं होईल. एक पोत्याची किंमत 3000 रुपये, असं 60,000 रुपये तुम्हाला भरावे फाईन. तर मला काय सुधारणं, डोकं दुखायला लागलं. आणि का कोणास ठाऊक गुरु महाराजांचा मला फोन आला की मुन्ना काय करतोय. म्हणलं काय नाही गुरुजी, काय शेडवरती. त्यांनी आवाज ओळखला, म्हणजे काय दुखतंय. म्हणलं डोकं दुखतंय. म्हणलं मठात ये. पनीर शेकला घेतलं आणि मठात आलो. मठात आल्याच्या नंतर पनीर शेट्याला मी सगळं सांगितलं येता काय घडलं ते. पनीर शेट म्हणलं स्वामी महाराजात काळजी करू नको. म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला एक उदाहरण द्यायचे की ज्या पनीर शेटला, म्हणजे मी माझा मोठेपणा सांगत नाही, की आपल्या मित्रांना नातेवाईकांना इथं आणून सेवेला लावून गुरुजींनी सांगितलं होतं तुम्ही एकतरी स्वामी सेवक घडवा. ज्या पनीर शेटला मी इथं आणलं तोच मला म्हणतो की महाराज आहेत काळजी करू नको. म्हणजे ही सगळ्यात मोठी मला ताकद तिथं मिळाली की बाबा ह्यांनी सांगितलं म्हणजे आहे चला. तिथून आलो, गुरुजी इथंच बसले होते. मला म्हणले तू डायरेक्ट आतमध्ये जा, महाराजांना काय सांगायचे ते सांग, मला काहीच सांगू नको. मी गेलो महाराजांपाशी बसलो. महाराजांना सांगितलं महाराज माझी काही चूक नाही ह्याच्यात, असं झालं. ते झालं सगळं. चौकदार होते, चौकदारांना सांगितलं की पादुका त्यांच्या डोक्यावर ठेवा, त्यांचं डोकं राहील. त्यांनी डोक्यावर पादुका ठेवले. बाहेर आलो, बाहेर बसलो. त्यांना सांगितलं, ते म्हणजे काय काळजी करू नको, मालकांना तू सांगितलंय सगळं व्यवस्थित होईल. तरी पण तिथून गेलो, मग गुरुजींचा आज्ञा घेतली, घरी गेलो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ते डोक्यात टेन्शन काय, सुपरवायझरचा फोन, ह्याचा फोन, त्याचा फोन. आणि मला कधी एक असं पोल्ट्री फार्मर होता, त्याचा कधी मला फोन येत नव्हता, पण त्याचा मला फोन आला किंवा आपल्या सुपरवायझरकडून काहीतरी चूक होती, माझ्या शेडमध्ये जास्त बॅगा दाखवतात. त्याला म्हणलं माझ्या शेडमध्ये कमी बॅगा दाखवतात. मग त्या सगळ्या टीमला बोलवून सगळे ते त्यांनी सर्वे केला आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडून चूक झाली, माफ करा. म्हणजे दुसऱ्या दिवशी महाराजांनी जे आपल्यावर चोरीचा आळ घालतात तो त्यांनी थांबवला. कारण त्यांना माहिती होते आपला शिष्य भक्त अडचणीत. म्हणजे गुरूंचा शब्द त्यांनी त्यांना काही माहीत नसताना त्यांनी मला फोन केला आणि बोलून घेतलं. आणि दुसरा एक विषय, ज्याला आपण स्वामी सेवेत आणलं तो आपल्याला सांगतो की देऊ नका, महाराज आहेत. म्हणजे 4 वर्ष आपण काहीतरी गुरुच्या कृपेने केलं, एवढंच मला या निमित्ताने सांगायचं. आणि दुसरा एक माझा एक छोटासा विषय होता. महिला आळंदीत या मार्गी जाते. आता मी गवडतलं कामाला आहे. जाताना पैठणच्या इथं चांदोबा लिंब इथला अनुभव सांगतो. साक्षात दर्शन दिलं मला स्वामीने. एक लेडी विठ्ठलाच्या रूपात स्वामींनी मला दर्शन दिलं. कसं सांगतो तुम्हाला. एक लेडीज फोटो घेऊन अशी होती आणि फोटो विठ्ठलाचा नव्हता, साक्षात
फोटो होता तिथं. दर्शन त्यांनी दिलं. माणूस विठ्ठलाची म्हणजे विठ्ठलाचा फोटो घेतो पण माझ्या स्वामींचा फोटो होता. साक्षात दर्शन दिलं त्यांनी साक्षात. आपण खोटं बोलणार नाही. यांना माहिती का त्यांना एकदा आम्ही राजू पवार तात्या आणि मी स्वतः आम्ही इकडे निघालो. कुठं मोरगावला येत होतो आणि तिथं गुरुवारच होता. एवढ्या जोरात स्कॉर्पिओ येत होती डोळेच मिटले आम्ही डोळेच. अक्षरशः गुरुजींनी गाठीवर 30 उदाहरण इथं दिले ना आम्हाला. इथं दिलं स्वतः ती उदाहरण त्यांना विचारा. खोटं नाही बोलणार. गुरुकृपा आहे. मी प्रॉपर इथला नाहीये कोकणातला आहे. मला इथं स्वामीने आणलंय कशासाठी तर मला ह्यांना बघायचं. मग कवच केलो असतो पण काय सांगता. आमची शेती होती एवढा मोठा खड्डा होता. एवढा मोठा खड्डा फक्त 4च बोटावर दिसत होती. त्या आजींना दिसली माझी 4 बोट म्हणून मी स्वामींना आज बघतो इथं. अक्षरशः माझं चिपळूणचं गाव आहे. आम्हाला 20 वर्ष झाली इकडे राहतोय. इतक्या गोवाले काय बोलायला नको. डोळ्यात अक्षरशः ना लयात गोवाले आणि माझे मित्र पण आले. अनुभव घेण्यासाठी खूप. आता गुरुमाऊली आपली आजारी होत्या इकडे कुठं केडगाव कोंपोला. सकाळी लवकर उठायचो. एक माळ त्यांच्यासाठी एक माळ त्यांच्यासाठी होती. आज एवढं त्या दिवसात म्हणजे भेटल्या नव्हत्या. तात्या मी आम्ही गुरुजींनी तिघांची आठवण काढलेली आमच्या. स्वतः आम्ही तिघं होतो. कुटियाचं काम चालू होतं. गेलो अण्णा मला बोलवायला आलं की आपल्याला मठात जायचंय काम करायचं. काम करत होतो. आमचे मामा कुदळे मामा ते गोल मशीन घेऊन येणार होते. ते आले नाही. कुदळे मामा त्यांनी एक माणूस लावला मशीन घेऊन. ती गौरव गुरुजींनी पहिली घेतली मशीन. ते त्यांच्या पायावर गेली. नंतर आम्ही बसलो तिथं. ते आम्ही चालवतो. ग्राइंडर मशीन लाकूड कापते ती. सगळ्यांना माहित नाही ना. माहिती आणि अण्णा पुढे होते. अण्णा इकडे ते वर चढले होते कुटियावर. आणि ती मशीन घेतली हातात चालवली. 2 लाकडं कापली. तिसरा पाय कापला. पायावर मशीन गेली ना म्हणजे टाक किती पडले ते सांग. तर असा पाय बघितला म्हणजे काय वाटलं नाही पहिल्यांदा. नंतर बघितलं ती मशीन बंद केली. बघतो ते इथनं 45 टाके. तर 45 टाके पडल्यानंतर अण्णांनी आम्ही दवाखान्यात गेलो. आता म्हणलं संपलं आपलं पाय नाही का गेला. मग गुरुजींना फोन केला त्यांनी. गुरुजी म्हणले काय करू नको महाराज आहेत. गुरुजी बी होते. त्यानंतर झालं सगळं व्यवस्थित. पण असं झालं की टाके टाकताना मी बघत होतो. चालत गेलो इथनं गाडी बसायला. एवढं लागलं तरी नाही म्हणजे आपलं म्हणलं चला चालत. आणि डॉक्टर बी म्हणते राव तुम्ही खाली झोपा नाही बघू द्या की म्हणलं कसे. आणि त्यावेळी मी परत ते म्हणत होतो स्वामी समोर. ते डॉक्टर म्हणते राव तुम्हाला म्हणलं थांबा की जरा होऊ द्या सगळं. मग आणि नंतर झालं सगळं की डॉक्टर आले दुसऱ्या दिवशी सकाळी ड्रेसिंगला. दाबत्यात पाय म्हणलं दुखतोय का म्हणलं नाही दुखत. आणि खरंच नाही दुखला. हां तर त्यांची कृपा होती. तर माझे 15 दिवसात टाके पूर्ण क्लिअर झाले. म्हणजे
16व्या दिवशी टाके काढले आणि तिथून पुढे चालायला लागलो व्यवस्थित. महाराजांची कृपा होती. मला इथून जरी सासवडपर्यंत गेलं तरी उलट होतात. आपली एकदा अशीच अक्कलकोटला ट्रिप निघाली तेव्हा मी जात नव्हते. माझी मम्मी गुरुमाईंना म्हणाली, गुरुमाई म्हणले ना तिला नाही काय व्हायचं. मी गेले, मला उलटी झाली नाही कारण का मी इतकं तोंड चालत होते, म्हणजे लय बोलत होते, नुसती गाणे म्हणायचे आणि मला उलटी झाली नाही. हो माझ्या स्वामींचा छोटासा शनिवारी 13 जुलै रोजी श्री गुरुवर्य स्वामीदास डॉक्टर गणेशानंद महाराज यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचं नियोजन सर्व सेवेकरी भाविकांच्या वतीनं करण्यात आलं असून या निमित्तानं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यावेळी रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास लायसन क्लब ऑफ पुणे भोसरी यांच्या वतीने 5 लाख रुपयाचा अपघाती विमा मोफत काढून दिला जाणार आहे. या आणि अशा अनेक माहितीसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी KP न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.